नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर पहाडी गोरेगाव येथील विजेत्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि जो घरांचा ताबा आहे तो त्यांना भेटणार आहे एप्रिलमध्ये। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगाव पहाडी येथे 35 मजली इमारत बांधण्यात आली असून म्हाडाची ही पहिली उंच आणि पंचतारांकित इमारत आहे। तेथील घरात वास्तव्यास जाण्याचे स्वप्न या घरांसाठी 332 विजेते पाहत आहेत। त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून त्या इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेस अखेर मुंबई मंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे। नुकतेच अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी मुंबई मंडळाने अग्निशमन दलाकडे प्रस्ताव सादर केला असून तो मंजूर झाल्यानंतर म्हाडा प्राधिकरणाकडून इमारतीस निवासी दाखला देण्यात येईल आणि घराचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा होईल। तर एप्रिलपासून ताबा देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल। पहाडी गोरेगाव येथे अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व गटांसाठी मुंबई मंडळाकडून गृहनिर्मिती करण्यात आली आहे। अत्यल्प आणि अल्प गटातील घरांसाठी 2023 मध्ये सोडत काढून घरांचा ताबा देण्यात आला आहे। मध्यम आणि उच्च गटासाठी तेथे 332 घरे बांधण्याचे काम सुरू होते, ते नुकतेच पूर्ण झाले। दरम्यान या 332 घरांसाठी निर्माणाधीन प्रकल्पांतर्गत 2024 मध्ये मंडळाने सोडत काढली आहे। सोडत काढतानाच मंडळाने मार्च 2024 पर्यंत घराचा ताबा दिला जाईल असे आश्वासन विजेत्यांना दिले। मात्र त्यास काहीसा विलंब झाला आहे, पण इमारतीचे काम पूर्ण करून आता मंडळाने 35 मजली इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे। मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकताच अग्निशमन दलाचा ना हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळाने प्रस्ताव सादर केला आहे। तो मान्य झाल्यास म्हाडा प्राधिकरणाकडे निवासी दाखल्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल। आता म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा प्राप्त झाल्याने म्हाडाच्या इमारतीस म्हाडा प्राधिकरणाकडूनच निवासी दाखला मिळत असल्याने निवासी दाखल्याची प्रक्रिया जी आहे ती वेगवान झाली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसातच निवासी दाखला मिळेल आणि एप्रिलपासून 332 विजेत्यांना ताबा देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे 332 विजेत्यांची हक्काच्या घरात राहायला जाण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे। पहाडीतील 35 मजली इमारतीतील 105 घरे उच्च गटासाठी तर 227 घरे मध्यम गटासाठी आहेत। 105 घरांचे क्षेत्रफळ 989.58 चौरस फूट असे आहे, तर 227 घरांचे क्षेत्रफळ 794.31 चौरस फूट असे आहे। उच्च गटातील घरे ही 3 BHKची तर मध्यम गटातील घरे ही 2 BHKची आहेत। या प्रकल्पात जलतरण तलाव, व्यायामशाळा, योगा केंद्र, पोडियम वाहनतळ, क्लब हाऊस अशा पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। महत्त्वाचे म्हणजे म्हाडाच्या प्रकल्पात पहिल्यांदाच अशा पंचतारांकित अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। महत्त्वाचे म्हणजे म्हाडाची आत्तापर्यंतची ही सर्वात उंच आणि खासगी विकासकांप्रमाणे पंचतारांकित सुविधा असलेला असा हा पहिला प्रकल्प आहे। या प्रकल्पातील उच्च गटाच्या घरांसाठी मंडळाने 1,73,77,558 रुपये अशी किंमत सोडतीत आकारली आहे। तर मध्यम गटाच्या घरासाठी 1,09,00,000 ते 1,11,00,000 दरम्यान किमती आकारली आहे। तर आता लवकरच पहाडी गोरेगाव येथील विजेत्यांची प्रतीक्षा संपणार आहे आणि त्यांना लवकरच घरांचा ताबा जो आहे तो भेटणार आहे। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।